नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि तुम्ही चॅनलवर नवीन पहिल्यांदा आलेले असल्यास आपल्या स्वप्नील यावले या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल घेऊन येत असतो। व्हिडिओसाठी लागणारे जे मटेरियल आहे ते तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन इझिली यूज करू शकता। त्याचबरोबर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता। आपण मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन देत असतो। चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। मी अलाइट मोशन ओपन केलेलं आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमॅप प्रोजेक्ट आणि शेकीपीची लिंक दिली आहे। बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचं आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचं बिटमॅप प्रोजेक्ट ओपन होणार आहे। तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडिया फाईलवरून आपला जो इमेज आहे तो आपला इमेज सिलेक्ट करायचा आहे। तुम्हाला ज्या फोटोवर अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायचे आहे तो फोटो येथे सिलेक्ट करायचा आहे। मी कोणता पण एक फोटो सिलेक्ट करतो। मी हा फोटो सिलेक्ट करतो, त्याला आपल्या ह्या बीटपर्यंत घेऊन जायचं आहे 11.2च्या। त्यानंतर त्याला त्या फोटोला सर्वात खाली घेऊन यायचं आपल्याला अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला ग्रुप 1वर क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवर जायचं आहे आणि फोटो क्लिक करून कलर अँड फेडवर जाऊन स्टारवर जाऊन आणि आणखी आपलं येथे दुसरा फोटो सिलेक्ट करायचा आहे। मी हा फोटो सिलेक्ट करतो अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला इथून बॅक जायचं आहे। त्यानंतर आपल्याला 11.2च्या बीटवर येऊन आपल्याला आणखी इथे फोटो ॲड करायचे आहे। प्लसच्या ऐकून मीडिया फाईलवर जाऊन आपले फोटो आणखी इथे ॲड करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याला आपल्या बीटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर प्लसच्या ऐकून मीडिया फाईलवर जाऊन आपला आणखी एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे। मी हा फोटो ॲड करतो, त्याला आपल्या बीटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला पुन्हा इथे येऊन आपल्या प्लसच्या आयकॉन क्लिक करून मीडिया फाईलवर जाऊन मी तुम्हाला टेलिग्रामला ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे, तो ओव्हरले इफेक्ट इथं ॲड करायचा आहे। अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याला येथे जाऊन क्लिक करून अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याला ब्लेंडिंगमधून लाईटमधून स्क्रीन करून टाकायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा त्याला सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे। इथे कॉपी टू लेअर करायचं आहे आणि इथे जाऊन त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर हा जो जास्तीचा पार्ट हा कट करून टाकायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर यायचं आहे आपल्या बीटवर। आपल्या बीटवरून प्लसच्या आयकॉन क्लिक करून मीडिया फाईलवरून आपला जो ब्लॅक शॅडो पिन जे तो आपल्याला ॲड करायचा आपल्याला तिथे। अशा प्रकारे आपला ब्लॅक शॅडो पिन जे ॲड करून घ्यायचा आहे, त्याला इथेतून फिल कंपोजन एरिया करून टाकायचं आहे आणि त्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं अशा प्रकारे। त्यानंतर त्याला 13.2च्या बीटवरील 11.3च्या बीटवर याला इथे कट करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर हे जे लेअर आपल्याला हे खाली घेण्याचे मित्रांनो अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला हे लेअर पण आपल्याला खाली घेण्याचे आहे आपल्या फोटोच्या वरतं अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला इथून बॅक जायचं आपल्याला। आपल्या शेकीपीटमध्ये जायचं आहे। आपला फर्स्ट फोटोचा जो इफेक्ट आहे इथे जाऊन कॉपी इफेक्ट्स करायचा आहे। त्यानंतर पुन्हा आपल्या बीटमॅप प्रोजेक्टवर जाऊन आपला जो फर्स्ट फोटो आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक जायचं आहे।
आपल्या शेकी इफेक्टमध्ये जायचं आहे. आपला जो सेकंड फोटो आहे त्याचा जो इफेक्ट आहे इथे जाऊन तो कॉपी पेस्ट करायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या बीटमार्क पुढे करतो. आपले जे 11.3 मध्ये जे बीटवरचे जे फोटो आहे त्या फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा अशा प्रकारे. त्यानंतर हा फोटो लावा अशा प्रकारे. त्यानंतर अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट झाल्यावर आपली इथून बॅक जायचं आपल्याला. पुन्हा आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. आपल्या जे ह्या 2 लेअर आहे ह्या 2 लेअर इथून सिलेक्ट करून कॉपी टू लेअर्स करायच्या. त्यानंतर पुन्हा आपल्या बीटमार्क पुढे जाऊन पेस्ट 2 लेअर्स करायच्या अशा प्रकारे. पुन्हा त्या सिलेक्ट करायच्या लेअर आणि त्यांना शेवटपर्यंत घेऊन जात आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे. इथून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.